आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बाबा, आई, मला तुम्ही परत बोर्डिंग स्कूलला सोडा। आनंदी, आईकडे खूप महत्त्वाचं काम होतं ना माझं, म्हणून मी गेले होते। मी एकटीला सोडून गेले तुला, म्हणून असं म्हणतेस ना तू? नाही, तुम्ही सोडा मला बोर्डिंग स्कूल मध्ये। कुंड्या, मला खरं खरं सांग, तुला घरात परत कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केलाय का? किंवा तू इथे राहू नको असं कोणी बोललंय का तुला? आनंदी, आता तुझ्या बाबांना बोलव। थांब, आता त्याला पण तुझ्या खऱ्या बाबासारखं तुझ्यापासून दूर नेतो। नाही, मला बोर्डिंग स्कूलला जायचंय। भरत दादा सुद्धा त्याच्या आजीकडे जाणार आहे ना, मग इथे माझ्यासोबत खेळायला कोणीच नाहीये। त्यापेक्षा मी बोर्डिंग स्कूललाच जाते, माझे तिथे खूप सारे फ्रेंड्स आहेत। अगं पण मी तर आहे ना तुझा फ्रेंड। हा, पण तू मोठा आहेस ना। अगं पण माझं मन तर छोट्या मुलासारखंच आहे ना, हो की नाही? काय खेळूया आपण, तू सांग। पकडापकडी खेळूया का लपाछपी? मी म्हणतो आपण पझल लावूया का? कलरिंग आवडतं ना तुला? कलरिंग ऐका ना, मला असं वाटतंय की आपण आनंदीला बोर्डिंग स्कूलला पाठवायला हवं। काय काही काय म्हणतेस म्हणून तू आता? आपण तिला बोर्डिंगला पाठवत होतो तेव्हा ती पाठवू नका म्हणत होती, तरी आपण बळजबरीनं पाठवलं कारण आपली गरज होती। आणि आता ती पाठवा म्हणतेय तर आपण अडवणूक करतोय। असं नको करायला, सारखं सारखं तिच्या मनाविरुद्ध वागणं बरं नाहीये। काय बोलता तुम्ही मला न सांगता? मला पण सांगा ना। गुंड्या, उद्या तुला आम्ही बोर्डिंग स्कूलला सोडतो, ठीक आहे? पण सिद्धिराज, आनंदी बोर्डिंग स्कूलला जाण्याआधी आपण तिघं आपला टाइम स्पेंड करूया। हो, टाइम तर स्पेंड करूया, पण आईस्क्रीम पण खाऊया। आईस्क्रीम? आई, हो, खाऊया। ये आईस्क्रीम। आता नक्की काय झालं इथे? जयंत असं का करतोय? नक्की कोणाशी बोलत होता? हा नक्की बोलत होता का मला भास होत होता? नाही 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 नाही, हे जे काय घडलंय ते जाम डेंजरस आहे। हा जयंत दिसतो तसा नाही आहे। हे काय घडतंय याचं, या प्रकरणाचा छडा लावलाच पाहिजे। हात मध्ये काय बडबडतोय ते ऐकूया। मग आज सारखा एकट्यात बडबडत असेलच। नाही, पण हा दरवाजा भारीतला आहे ना, त्यामुळे आतमधलं काही ऐकू येत नाहीये। या जयंत पासून जरा सांभाळून राहावं लागेल। ठार वेडा झालाय, म्हणजे हा आधीपासून वेडा होता का आता जानू गेल्यामुळे याला वेड लागलाय? अरे बापरे, म्हणजे जानू इतके दिवस या वेड्या माणसाबरोबर संसार करत होती? बापरे, भयानक आहे, भयानक आहे।
या घरच्यांनी मला मस्त फसवलं. हा, सीताफीने इकडे पाठवलं या वेड्याबरोबर राहायला. आता नसतो राहत मी इकडे, मी चाललो माझ्या घरी. पण मग इथे कोण येऊन राहणार आहे? मीच माती खाल्ली. त्या वेंकीला उगाच घरातून बाहेर काढलं. तो असताना आता त्याला नोकरासारखा इकडे पाठवून दिला असता. असल्या या छोट्या कामात उपयोगी यायचा तो. आता कुठे मेला असेल तो? एंकी मला आता किती गरज आहे रे तुझी. तुला का म्हणून अटक झाली असेल, का जेलमध्ये टाकलं असेल तुला. तू एवढा चांगला माणूस आहेस, कुणाचं काही वाईट करायचं साधा विचार सुद्धा तुझ्या मनात येत नाही. तू काय कुठला गुन्हा करणार आहेस? तुझ्याच बाबतीत असं का व्हावं? नाही, मला खात्री आहे माझा वेंकी असं काहीच नाही करू शकत की त्याला अटक केली जावी. तुला मुद्दाम कोणीतरी फसवलंय, जाणून बुजून केलंय कोणीतरी. मी कशी मदत करू पण तुला? मला लई एकटं पडल्यासारखं वाटतंय रे. आपल्या घरी जाऊन आई बाबाच ते काही सांगू शकत नाही आणि इकडं आईला मी काही सांगू शकत नाही. मी कुणाशी बोलू, काय करू, कुणाकडे जाऊ? हे लई एकटी पडले रे वेंकी. काय करू? एक माणूस आहे, हा, तो मदत करेल मला. तोच मदत करू शकल. माझ्या वेंकीच्या बाबतीत नेमकं काय प्रकरण झालंय तो शोधून काढू शकतोय. त्याला तोच न्याय मिळवून देऊ शकतोय. मला त्याला भेटलंच पाहिजे. मला जायलाच पाहिजे त्याच्याकडं, भेटायलाच पाहिजे. चला निघायचं का? झालं का आवरून तुमचं? चला आता, आईस्क्रीमची खूप भूक लागली. ओ लो लो लो, चला. 1 मिनिट थांबा. 0 मिनिट. संतोष जरा स्पीकरवर टाका. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.